वासिंद पश्चिमेला महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त भव्य प्रभात फेरी। वासिंद पश्चिमेला ज्येष्ठ नागरिक संस्था वासिंद आणि वासिंद परिसर या संस्थेच्या वतीने गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले। मारुती मंदिरातून सुरुवात झालेली प्रभात फेरी पेट्रोल पंप, न्यू आयडियल इंग्लिश स्कूल, सर्कल व पोलीस स्टेशनच्या मार्गाने अखेरीस सरस्वती विद्यालय शाळेत संपन्न झाली। या प्रभात फेरीत मोठ्या संख्येने नागरिक, ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा सहभाग दिसून आला। महात्मा गांधी की जय, लालबहादूर शास्त्री की जय आणि भारत माता की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। फेरीच्या सांगतास्थळी सरस्वती विद्यालय शाळेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा कार्याचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले। गांधीजींच्या अहिंसा, सत्य व स्वच्छतेच्या विचारांचा तसेच शास्त्रीजींच्या साधेपणाच्या आणि स्टार जय जवान जय किसान या मंत्राचा नारा देण्यात आला। यावेळी शाळेचे शिक्षक वर्ग, मान्यवर व ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्री रघुनाथ काठोळे, सचिव श्री खंडू कंठे, उपाध्यक्ष श्री विद्याधर जाधव, कार्याध्यक्ष श्री पांडुरंग जाधव, कोषाध्यक्ष सौ गीता पाटील, सदस्य श्री रंगनाथ काठोळे, माजी अध्यक्ष श्री अनंत शेलार, श्री विठ्ठल सातवी, गणपत निपुरते, श्रीमती शकुंतला कंठे, गुरुनाथ बेलवले, रघुनाथ भोईर, अशोक वेखंडे, प्रकाश कंठे, नारायण शेलार, बळीराम शेलवले, पुंडलिक देसले, सुदाम पाटील, सहसचिव शांताराम भरत, यशवंत काठोळे तसेच शाळेचे शिक्षक वर्ग व मान्यवर उपस्थित होते। पोलिसांच्या विशेष सहकार्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले। इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर, शहापूर। मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट। आणि लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने आपण इथं उपस्थित आहोत। माझ्या आधीच्या लेखकांनी बरंच काही सांगितलं, मी काय फार तुमचा वेळ घेणार आहे, थोडक्यातच सांगतो। 150 वर्ष आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं, त्याला घालवण्यासाठी महात्मा गांधीजींनी सर्व भारतभर फिरले आणि सर्वांना एक केले आणि महात्मा गांधीजींनी एक पहिला नारा दिला ब्रिटिशांना, चले जाओ घोषणा ही महात्मा गांधींनी दिली। त्यांनी अतिशय दुर्मिळ म्हणजे 42 वर्षांनी त्यांनी साधे कपडे सुद्धा आम्ही त्या अंगावर ठेवले नाही, गरिबांसाठी ठरले आणि गरिबांसाठीच दिले। म्हणजे एक प्रसंग पूर्ण जंगलाला कलाटले देतो। आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं आणि गांधीजी बोटीतून लंडनला जात होते, तेव्हा एक इंग्रज अधिकारी त्याने गांधीजी डेस्कवर पत्र लिहायला बसले। कॅप्टन म्हणाले, मला वरची बसायला व्यवस्थित सोय करतो। त्याने सांगितलं, नाही, मी सर्वसामान्य माणूस आहे, मी सुद्धा इथेच बसेल, पण माझं कामकाज जर करायचं असेल तर तुम्हाला डेस्कवर जाऊन बसेल। आणि गांधीजी लिहायला बसले। त्यानंतर एक इंग्रज अधिकारी आला आणि त्याने गांधीजींना पत्र दिले। गांधीजींनी ती वाचली, पूर्ण अपशब्द त्यामध्ये लिहिलेले होते, पण ते महात्मा काहीच बोलले नाही। त्याने ते वाचलं, चोरला गेला आणि समुद्राच्या पाण्यामध्ये टाकून दिलं आणि शेवटी त्या इंग्रज अधिकाऱ्याला त्यांनी थँक्यू म्हटलं। म्हणजे केवढे मोठं मन असेल। आणि पूर्ण जेव्हा त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता, त्या अनेक चळवळी केल्या स्वातंत्र्यासाठी, आपण पारतंत्र्यात होतो, पूर्ण अहिंसेच्या मार्गाचा अवलंब केला। कुठेही शस्त्र न वापरता अहिंसेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला गांधीजी। कुठल्याही प्रकारचे स्वतः धक्केमुक्की सहन केले, परंतु कुठल्याही प्रकारच्या शस्त्राचा वापर न करता त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला। सत्याग्रहातून त्यांनी पर्याय शोधला आणि आपल्या स्वातंत्र्य मिळवावं म्हणून या ब्रिटिशांना त्यांनी सळोकी पळो करून सोडले। फारच मोठं आंदोलन त्यावेळेला त्यांनी चालू केलं। त्यावेळेला त्या आंदोलनामध्ये लालबहादूर शास्त्री देखील त्याच्या सामील आहेत। त्यांना लक्षात आलं, अरे बापरे, काय गांधीजींच्या ह्या तत्वाशी ते